कविश्रेष्ठ विष्णू वामन शिरवाडकर अर्थातच कुसुमाग्रज यांच्या मूळ गावी कवितेचा गाव हा उपक्रम राबवण्यात येतोय। नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी ही नवी संकल्पना राबवण्यात आलेली आहे। मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून शिरवाडे वणी गावामध्ये दालन सुरू करण्यात आलेलं आहे। नेमकं हे दालन कसं आहे याबाबतचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी। विष्णू वामन शिरवाडकर अर्थातच कुसुमाग्रज त्यांच्या मूळ गावी शिरवाडे वणी या गावामध्ये आजच्या दिवशी कवितांचे दालन जे राज्यातील पहिलं आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। खरं म्हणजे मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून हा अभिनव प्रकल्प खरं तर साकारला जातोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर कुसुमाग्रजांचं जे साहित्य होतं, कवितांची जी पुस्तकं होती, त्यासोबतच त्यांनी जी नाटकं लिहिलेली होती, अशी हजारो पुस्तकं या कवितांच्या दालनामध्ये ठेवण्यात येणार आहे। राज्यातील विविध भागातून जे कवी येणार आहेत, साहित्यिक येणार आहेत, त्यांच्या वाचनासाठी अशा स्वरूपाची ही जी दालनं आहे ती या शिरवाडे वणी गावामध्ये उभारली जाणार आहे। जवळपास 15 दालने ही शिरवाडे वणी या गावामध्ये उभारले जाणार आहे। नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील हे शिरवाडे वणी गाव आहे जे कुसुमाग्रजांचं मूळ गाव आहे आणि त्याच गावामध्ये आजच्या दिवशी मराठी भाषा विकास मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडलेला आहे। एकूणच जर बघितलं तर कुसुमाग्रजांच्या ज्या कविता आहेत त्या कविता देखील या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। जे या उद्घाटनाच्या प्रसंगी असलेली जी या ठिकाणची मान्यवर मंडळी आहेत त्यांनी देखील याची पाहणी केलेली आहे। एकूणच जर बघितलं तर कवितांचा संग्रह त्यासोबतच जे साहित्य आहे ते या ठिकाणी वाचण्यासाठी पाहण्यासाठी खरं तर नागरिकांना या ठिकाणी त्याची संधी मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।